कोलकाता येथील सरकारी रुग्णालयातील महिला डॉक्टरवर बलात्कार करून निर्घृण हत्या करण्यात आली। या घटनेच्या निषेधार्थ निवासी डॉक्टरांनी देशभरात बेमुदत संप पुकारला आहे। ठाणे महापालिकेच्या कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय व राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयातील जवळपास 300 निवासी या संपामध्ये सहभागी झाले आहेत। कठोर ॲक्ट आणला पाहिजे अशी मागणीही करण्यात आली आहे। संपाच्या चौथ्या दिवशीही निवासी डॉक्टर संपावर असल्याने रुग्णालयातील दैनंदिन सेवांवर याचा परिणाम झाला असून रुग्ण आणि रुग्णालयातील डॉक्टर दोघांवरही ताण वाढला आहे। निवासी डॉक्टर संपावर असले तरी बाह्य रुग्ण विभागात येणाऱ्या रुग्णांची संख्या कमी झालेली नाही। सध्या कळवा रुग्णालयातील बाह्य रुग्ण विभागात 2130 रुग्ण येत असून निवासी डॉक्टर उपलब्ध नसल्याने रुग्णालयातील डॉक्टरांवरच हा ताण पडत आहे। याशिवाय अपघात विभागावरही याचा परिणाम झाला असून आवश्यक मनुष्यबळ मिळत नसल्याचे समोर आले आहे। दुसरीकडे रुग्णालयात नियमितपणे होणाऱ्या शस्त्रक्रिया देखील पुढे ढकलण्यात आल्या असून रुग्णालयातील डॉक्टरांच्या सुट्ट्या देखील रद्द करण्यात आल्या आहेत। त्यामुळे नियोजन करताना रुग्णालय प्रशासनाची अक्षरशः दमछाक होत आहे। आज याविषयी छत्रपती शिवाजी रुग्णालय ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढण्यात आला। यावेळी डॉक्टर मोठ्या संख्येने उपस्थित होते। सदर विषयी पत्रकारांशी बोलताना अधिक माहिती IMAचे ठाणे अध्यक्ष डॉक्टर संतोष कदम यांनी अधिक माहिती दिली। आरोपीला फाशी कलकत्त्याला जो इन्सिडेंट झालेला आहे तो अतिशय हिंसक इन्सिडेंट झालेला आहे आणि नुसतं आतापर्यंत डॉक्टरवरती हल्ले व्हायचे, आम्ही इंज्युअर व्हायचो। तुम्ही बरेचसे फोटो बघितले असेल, रक्तबंबाळ झालेले डॉक्टर, परंतु आता एका लेडी डॉक्टरवर हल्ला झाला आहे। नुसता हल्ला नाही झाला तर रेप सुद्धा करण्यात आलेला आहे आणि ब्रुटली रेप करून तिला मर्डर करण्यात आलेला आहे। त्याच्यानंतर 200-300चा मॉब येऊन जो काही क्राईम सीन आहे तो क्राईम सीन सुद्धा व्हँडलाइज केलेला आहे, जेणेकरून काहीही एव्हिडन्स मिळणार नाही। त्या संदर्भामध्ये आम्ही हा स्ट्राईक करत आहोत आणि हा जो काम बंद आंदोलन आहे किंवा विड्रॉल ऑफ सर्व्हिसेस आहे ते इंडियन मेडिकल असोसिएशन, जी जगातली सर्वात मोठी NGO आहे, ज्याचे 4 लाख मेंबर आहेत आणि आमच्यासोबत बाकीचे सगळे असोसिएशन सोबत आलेले आहेत। संपूर्ण भारतभर आज अशा प्रकारचा एजिटेशन आम्ही चालू केलेलं आहे। 1700 ब्रांचेस आहेत, 4 लाख डॉक्टर्स आहेत। आज आम्ही 24 आवर्ससाठी सगळ्या सर्व्हिसेस बंद केल्यात। नो ऑपरेशन, नो OPD, नो ऍडमिशन पेशंट एक्सेप्ट डायर इमर्जन्सी। सर, हा आंदोलन कुठपर्यंत चालू राहणार? हा सध्या तरी इंडियन मेडिकल असोसिएशनने 24 तासाची हाक दिलेली आहे। आज सकाळी शनिवारी 6 वाजल्यापासून उद्या सकाळी 6 वाजेपर्यंत आम्ही सगळ्या सर्व्हिसेस बंद केलेल्या आहेत। एवढंच नाही तर सगळे मेडिकल कॉलेज, जेवढे काही गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट मेडिकल कॉलेज आहेत ते सुद्धा आज बंद आहेत। इथे डॉक्टरांची जी असोसिएशन आहे, जुन्या डॉक्टरांची, जी सतत आंदोलन करत असते, खरं म्हणजे यांच्यावर नेहमी हल्ले होतात आणि आज त्यांना प्रोटेक्ट करण्यासाठी आज आम्ही रस्त्यावर उतरलेलो आहे। तर मार्चचे डॉक्टर, इथे डॉक्टर सचिन पटेल आहेत मार्चचे अध्यक्ष, ते सुद्धा आलेले आहेत। इंटर्न्स, टीचर्स जे मेडिकल कॉलेजमध्ये शिकवतात ते सुद्धा, आणि बाकीचे नॉन ॲलोपॅथिक डॉक्टर असोसिएशन जेवढे आहेत, निमा, TDMP, सगळे डॉक्टर सुद्धा या आज रस्त्यावरती उतरत आहेत। सर, गव्हर्नमेंटकडे काय मागणी आहे? गव्हर्नमेंटकडे आमची साधी मागणी आहे, जी विक्टिम आहे तिला न्याय मिळायला पाहिजे। जो काही एव्हिडन्स डिस्ट्रॉय केला गेलेला आहे तर तिला न्याय मिळायला पाहिजे। तिच्या फॅमिलीला कंपन्सेशन देण्यात यायला पाहिजे। जे कल्प्रिट आहेत त्याला फाशीची शिक्षा व्हायला हवी आणि अशा प्रकारचे हल्ले आता आम्ही खपून घेणार नाही। सेंट्रल गव्हर्नमेंटने आता वेळ आलेली आहे, त्यांनी ऐकायला हवं। नाही ऐकायला आलं तर याच्या पुढे जे एज्युकेशन आहे ते आम्ही फार स्ट्रॉंग करू। सगळ्या सर्व्हिसेस पूर्ण भारतभर बंद करू। आमची सेंट्रल ऍक्ट अगेन्स्ट व्हायलन्स अगेन्स्ट हेल्थ केअर अँड डॉक्टर्स ही मागणी आहे, ती मागणी आता मान्य झाली पाहिजे। इमर्जन्सी एखादा सिरियस पेशंट आल्याच्या नंतर जर आपल्याला वाटतं की हा फार सिरियस पेशंट आहे तर आम्ही त्याला इमिडिएटली आमच्यातले काही डॉक्टर मूव्ह करून ट्रीटमेंट करण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून कुठलाही नागरिकाचा जीव नाही गेला पाहिजे।